मकर संक्रांत 2026 या दिवशी कोणती कामे करू नयेत? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण मकर संक्रांत 2026 या पवित्र सणाबद्दल एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मकर संक्रांत म्हणजे केवळ तिळगुळ, पतंग आणि गोडधोड एवढाच विषय नाही, तर हा दिवस धार्मिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि याच दिवसापासून उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्र कमी होत जाते. त्यामुळे हा दिवस शुभ, सकारात्मक आणि नवचैतन्य देणारा मानला जातो. पण मंडळी, जसा हा दिवस शुभ आहे तसाच या दिवशी काही कामे टाळावीत, असं आपले धर्मग्रंथ, परंपरा आणि अनुभव सांगतात. आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत हे अगदी साध्या बोलीभाषेत समजून घेणार आहोत. पहिला नियम, मकर संक्रांतीच्या दिवशी भांडण, वाद विवाद करू नयेत. मकर संक्रांत म्हणजे गोडीचा सण, म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतो. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. राग, द्वेष, मत्सर मनात ठेवू नये. घरात भांडण, टोमणे टाळावेत. असं मानलं जातं की या दिवशी केलेला वाद वर्षभर टिकतो, म्हणून शक्य तितकं शांत राहणं फार महत्त्वाचं असतं. नियम 2, नकारात्मक बोलणं आणि वाईट विचार टाळावेत. या दिवशी शब्दांना खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून अपशब्द बोलू नयेत. कुणाची निंदा, चुगली करू नये. वाईट इच्छा, शाप देणं टाळावं, कारण संक्रांतीच्या दिवशी मनात जे विचार असतात ते संपूर्ण वर्षावर परिणाम करतात असं मानलं जातं. नियम 3, संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू टाळावी. मकर संक्रांतीचा दिवस पवित्र आणि सात्विक मानला जातो, म्हणून मांस, मासे, अंडी खाणं टाळावं. दारू, सिगारेट, तंबाखू यापासून दूर राहावं. या दिवशी तीळ, गूळ, भाज्या, खिचडी, पुरणपोळी असे सात्विक पदार्थ खाल्ले तर शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध राहतं. नियम 4, या दिवशी आळशीपणा करू नये. मंडळी, मकर संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात, म्हणून उशिरा उठू नये. पूर्ण दिवस झोपण्यात घालवू नये. काम टाळणं, कंटाळा करणं टाळावं. या दिवशी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य दिलं तर वर्षभर उत्साह टिकतो असं मानलं जातं. नियम 5, गरजू व्यक्तींकडून काहीही परत घेऊ नये. संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला फार महत्त्व आहे, म्हणून गरजू व्यक्तींकडून पैसे, वस्तू परत घेऊ नयेत. दिलेले दान परत मागू नये. या दिवशी तीळ, गूळ, कपडे, धान्य दान केल्याने पुण्य मिळतं असं आपल्या परंपरेत सांगितलं आहे. नियम 6, सूर्यदेवाचा अपमान होईल असं काहीही करू नये. मकर संक्रांतीला सूर्यदेवाचं विशेष पूजन केलं जातं, म्हणून सकाळी आंघोळ न करता अन्न खाऊ नये. सूर्याला पाठ फिरवून अर्घ्य देऊ नये. सूर्योदयाच्या वेळी झोपून राहणं टाळावं. सूर्य हा आरोग्य, तेज आणि आयुष्याचं प्रतीक आहे. नियम 7, जुन्या गोष्टींचा राग मनात ठेवू नये. या दिवशी जुने वाद, कटुता विसरावी. ज्यांच्याशी बोलणं बंद आहे त्यांना गोड शब्द बोलावेत. नात्यात पुन्हा गोडावा आणावा, म्हणूनच तिळगुळ दिला जातो, कडूपणा विसरून गोडी जपण्यासाठी. नियम 8, घरात अस्वच्छता ठेवू नये. संक्रांतीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावं. देवघर नीट करावं. कचरा, अस्ताव्यस्तपणा टाळावा. स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते असं मानलं जातं. शेवटचं महत्त्वाचं मित्रांनो, मंडळी, मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, तर विचार शुद्ध करण्याचा, नातं गोड करण्याचा, नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. या दिवशी वाईट गोष्टी टाळून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर पूर्ण वर्ष आनंदात, आरोग्यदायी आणि यशस्वी जातं अशी आपली श्रद्धा आहे.